मंडळी शुभ सकाळ. कोकणात येण्याचा योग आला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे या गावी आहे मी. पावसाने मस्त आहे की सगळीकडे आता स्थिरावला आहे. कोकणात पाऊस असला की कोकणाला एक वेगळंच रूप, एका वेगळ्याच रूपात कोकण न्हावून जातं. तर ह्या वाडीतल्या मुलांनी पावसाळ्यानिमित्त एक पिकनिकचं आयोजन केलं. पिकनिक म्हणजे एक छोटंसं वनभोजन करायचं ठरवलं आहे. आणि ते वनभोजन अशा एका ठिकाणी केलं आहे, ते म्हणजे माचाळ. त्यांच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा माचाळला जाण्याचा योग आला आहे. माचाळ हे ठिकाण हो, खरंच माचाळला गेल्यानंतर समजतं की कोकणाला स्वर्ग का म्हणतात. तिथे आता आपण निघणार आहोत. त्यासाठी आम्ही सकाळपासून 5 वाजल्यापासून तयारी करायला लागलो आहे. तुम्हाला दाखवते बघा. सकाळपासून आम्ही बिर्याणीचा हा बेत आखला होता. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही कामाला लागलो आहे. 2 प्रकारच्या बिर्याणी बनवतो. एक व्हेज, लोकांना 2-3 जण व्हेजवाले आहेत आणि बाकीचे 15 का 16 जण आम्ही असं हा आमचा ग्रुप असणार आहे. चिकन बिर्याणी घेऊन जाणार आहोत माचाळकडे. टेम्पोतून ही सगळं आमची ट्रिप असणार आहे. बघूया कसा अनुभव तुम्हाला त्यावेळी काय माचाळमध्ये चेंज झाले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अनुभवता येणार आहे. पिकनिक निघालेली आहे माचाळकडे. हे जाय माझ्यासारख्या भटक्याला कोकण नेहमीच खुणावत आलं आहे आणि पावसाळ्यात तर कोकण अधिकच खुलून जातं. मंडळी, मी मंदार आणि आज आपण निघालो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजेच माचाळ. विलवडेवरून टेम्पोने आम्ही माचाळकडे निघालो. आज पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. जुलै महिना असल्याने रस्त्याच्या बाजूचा परिसर हिरवागार झाला होता. आता कोकणात पाऊस चांगला स्थिरावला होता. नाश्त्यासाठी भांबेडला आमचा पहिला थांबा होणार होता. आज रविवार असल्यामुळे भांबेडचा आठवडी बाजार असतो. पावसाचे जरी दिवस असले तरी भांबेडची बाजारपेठ बऱ्यापैकी गजबजलेली होती. सकाळपासून काही खाल्लं नसल्याने नाश्त्यासाठी आम्ही सोबत वडापाव व समोसा घेऊन पुढे निघालो. मध्ये केळोली गाव करून आम्ही माचाळकडे निघालो. मध्ये मध्ये रस्ता खराब असल्याने प्रवासाला थोडा वेळ लागत होता. पाऊस चांगला पडत असल्याने कोकणात शेतीच्या कामाला वेग आला होता. शेतात भात लावण्याची कामे जोराने चालू होती.
known you too long. It hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. As you fade away. मजल दर मजल करून आम्ही माचाळच्या पायथ्याच्या गावी येऊन पोचलो. इथून माचाळकडे जाणाऱ्या नवीन झालेल्या रस्त्याला लागलो. जसजसे वरती निघालो तसतसे धुक्याची चादर अधिक घट्ट होत गेली. जणू काही आपण ढगातून जात आहोत ह्याची अनुभूती येथे येत होती. आपल्याला आवडणारी खास अशी काही मोजकीच ठिकाणे असतात की तिथे आपल्याला वारंवार जावंसं वाटतं. माचाळ हे त्यातील एक. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought. नागमोडी वळणावळणाचा रस्ता, अविरत कोसळणारा पाऊस, ढगांचा सह्याद्रीशी चाललेला पाठशिवणीचा खेळ, विविध वन औषधांनी नटलेलं ठिकाण म्हणजे माचाळ. माचाळचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे मुचकुंदी नदीचे उगमस्थान व मुचकुंदी ऋषींची गुहा. मंडळी, आपण 2 वर्षापूर्वी माचाळला आलो होतो. आता पुन्हा आपण माचाळला येऊन पोचलो आहे. हे माचाळचा आता रोड व्यवस्थित झाला आहे, तुम्हाला बघायला मिळालं. बघा, रोडचं काम पूर्ण झालेलं आहे. पावसाळ्यात तर तुम्हाला इथे एक वेगळाच अनुभव मिळतो. हे बघा, ढग सगळे उतरलेत खाली आणि सुंदर असं सगळीकडे ढग आहेत, पूर्ण धुकं आहे. आणि हे सगळं रोड सुधारल्यामुळे आता बघा तुम्हाला हे इथे हा बोर्ड बघायला मिळतोय. हा बोर्ड आहे बघा, इथे मुचकुंद ऋषीची गुहा जी आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाली होती ती, आणि मुचकुंद नदीची उगमस्थान तिकडे आता आपण जाणार आहोत. इकडे पुढे रोड हा जातो तो आपला माचाळ लोकवस्ती जिकडे आहे, माचाळचे जिथे गाव आहे तिकडे जातं. हा रोड आता पूर्णपणे सुधारलेला आहे. 2 वर्षात खूप बदल झालेला आहे, पण वातावरण एक नंबर आहे. काही ठिकाणं अशी असतात की तिथे वारंवार यावंसं वाटतं. त्यातलं ठिकाण म्हणजे माचाळ. रत्नागिरी जिल्ह्यातलं हे थंड हवेचं ठिकाण माचाळ आज आपण पुन्हा येणं झालं आहे. सगळे आपले मंडळी आता उतरले सगळे. मी मगाशीच सांगितलं होत्याप्रमाणे आपण 20 जण आलोत आणि आज पावसाळी पिकनिकची आपली सगळी इथे एन्जॉयमेंट करण्यासाठी आपण आलो. पहिलं आपण मुचकुंदी ऋषींच्या जिथे त्यांचं जी गुहा आहे तिथे जाणार आहोत आणि तिथून मग आपण माचाळला जाणार आहोत. तिकडे आपण जे सोबत बिर्याणी आणले ती तिथे जेवणार आहोत. हे सगळेजण फोटो काढत आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे असं चांगलं दाट असं धुकं आहे, ढग असे चालले आहेत. हा जो अनुभव आहे ना तो एक नंबर आहे. हे आपले यूट्यूबर महेश कानसे
ते पण व्हिडिओ करण्याच्या नादात आहेत. आणि हे बघ सगळेजण फोटो सेशन चालू आहे. एवढेजण सगळेजण फोटो सेशन करत आहेत. किती जण आहेत बघा, सगळेजण एक्सायटेड होतो आम्ही. कधीपासून हा प्लॅन चालला होता मासाळला येण्याचा, शेवटी तो पूर्णत्वास आला आहे. का सगळ्यांनी हाय करा. मुचकुंदी ऋषी गुहेकडे जाणाऱ्या वाटेमध्ये आपल्याला अनेक छोटे मोठे ओढे पार करून जावे लागतात, पण तिथला अनुभव हा मनाला सुखावणारा असतो. मुचकुंदी ऋषींनी या गुहेत बराच वर्ष तप केल्याने कदाचित या नदीला मुचकुंदी असे नाव पडले असावे. या ठिकाणी उगम पावणारी ही नदी पुढे पूर्णगड येथे अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्या झऱ्यातून वाहणारे थंडगार पाणी प्रवासात आलेला थकवा क्षणात घालवून टाकतो. उगमस्थानाजवळ आपल्याला पाण्याचे 2 कुंड पाहायला मिळतात. आणि सर महाराष्ट्राचे चॅनलचे मालक मंदार गुरव, पवन कांसे, प्रकाश कांसे, यश कांसे आणि हा केदार कांसे, वाडीतला डॉन.
गुहेजवळ गेल्यावर आपल्याला चिरशांततेची अनुभूती येते. ही गुहा संपूर्ण जांभा दगडात कोरलेली असून गुहेतील वातावरण देखील चांगलेच थंड आहे. कालियावन राक्षस वध आणि अनेक अशा पौराणिक कथा या गुहेविषयी सांगितल्या जातात. दाट धुक्याची चादर आणि जोरदार सोसाट्याचा वारा अनुभवून आम्ही माचाळच्या मुख्य वाडीकडे निघालो. वाटेत अनेक ट्रेकर्स पायी चालत माचाळकडे निघालेले दिसले. माचाळहून एक वाट थेट विशालगडावर घेऊन जाते. त्यामुळे अनेक ट्रेकर्स माचाळ व विशालगड असा ट्रेक देखील करतात. आता आमच्या पोटात देखील जोरदार कावळे ओरडायला लागले होते. माचाळ येथे आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अशी घरे पाहायला मिळतात. या घरांभोवती गवताचे कंपाऊंड केलेले दिसते. इथे कोसळणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांमुळे घराचे रक्षण व्हावे हाच हेतू असावा. माळावरची एक मोकळी जागा बघून आम्ही वनभोजनाला बसलो. या मोकळ्या वातावरणात जेवणाचा अनुभव हा तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बक्कळ पैसे खर्च करून देखील मिळणार नाहीच.
वनभोजन करून इथलं खास आकर्षण असलेल्या ठिकाणी गेलो, ते म्हणजे उलटा धबधबा. पावसाळ्याच्या दिवसात ओढ्याचं दरीतून खाली पडणारं पाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटे फिरते. त्यामुळे जणू काही उलटा धबधबा कोसळतो आहे असे वाटते. आम्हाला या धबधब्यात बेभान होऊन भिजण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्या ठिकाणी स्वतःची व सोबतच्या सर्व मंडळींची काळजी घेत आम्ही थोडा वेळ तिथे घालवला. या ठिकाणून दिसणारं सह्याद्रीचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद करून थोडा वेळ विसावलो. आता तिथून पाय निघत नव्हता. शेवटी जड अंतःकरणाने आम्ही परतीच्या वाटेला लागलो. मंडळी, अशा निसर्गरम्य ठिकाणी स्वतःची आणि आपल्या सोबतल्यांची काळजी घेऊन निसर्ग अनुभव घेतला पाहिजे. त्याला कुठेही अपघाताचं गालबोट लागू नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.